चला भाऊ. आपण पीडितांचे जीवन जगून पहा. आपण पीडितांचे जीवन जीवनात त्यांच्या घरार आहे. ह्या जरा आदर्श राजस्थान, दिल्ली, छत्तीसगडच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचे सरकार आहे. किती लोणी मड्याचे ओढणार, शेवटी तुमचेही दिवस 4 आहेत. आमदारांसाठी नवी घरे, नव्या सोयी, आमदारांसाठी नवी घरे, नव्या सोयी तुमच्या या निर्णयाचा धिक्कार आहे. खरं तर आम्ही नव्हे, तुम्ही राज्य जनतेवर भारांत दुखवले. आम्हा कष्टकऱ्यांना पुढच्या वेळी तुम्हाला जबाब भेटणार आहे. तुमच्याकडे चला भाऊ. कधीतरी संपतील, आमच्याही दुःखाचे ढग कधीतरी संपतील. शेवटी आणि सन्मान्य दिलीप स्वामी साहेब कलेक्टर आदरणीय महोदय आतमध्ये उपस्थित आहेत. ते थोड्या वेळामध्ये आपलं निवेदन स्वीकारणार आहेत. तोपर्यंत आपण शांततेनं, संयमानं आपला हल्लाबोल धरणे आंदोलन फुटपाथवर बसून पहिलेच रस्त्यावर आहोत, तसंच काहीच हरकत नाही अशी मी आपल्यास विनंती करतो. समान काम समान वेतन आणि समान पेन्शन या तत्वाला फाटा देऊन 2000 पूर्वीचे जे कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन आणि 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन अशा प्रकारचं षडयंत्र या सरकारने रचलेलं आहे. आणि 2005 नंतरच्या सेवेमध्ये नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं आश्वासक असं भविष्य नाही आहे. हजारो कर्मचारी हे मयत पावले आहेत आणि त्यांच्या कुटुंबावर लाचारीची अवस्था, आज दयनीय अशी अवस्था त्यांच्या कुटुंबात झालेली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन योजना 1982-84, त्याचप्रमाणे पेन्शनचं अंश राशीकरण 1984 अर्थात GPF या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं विभागनिहाय असं जन आंदोलनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि आमची या आंदोलनाच्या माध्यमातून एकच मागणी आहे की समान काम समान वेतन आणि समान पेन्शन या तत्वाला अनुसरून 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन जशी तशी लागू करण्यात यावी. NPS अर्थात नो पेन्शन स्कीम या योजनेबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र प्रकारचा असंतोष आहे. आणि जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा. हमको पेन्शन दे ना सके वो सरकार निकम्मी है और जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलणे अशा प्रकारचा असंतोष सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आहे. म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने, सर्व केडरच्या सर्व विभागाच्या वतीनं अशी एक नम्रतापूर्वक कळकळीचं आवाहन आणि विनंती आहे की त्यांनी जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी. मी उद्धव बोचरे, विभागीय प्रसिद्धी प्रमुख, जुनी पेन्शन हक्कवाडा संघ, मराठवाडा. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज हे राज्यव्यापी आंदोलन आहे. या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे 2005 नंतरच्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जशाला तशी 1982-84 जुनी पेन्शन मिळाली पाहिजे. हे राज्य शासन सामान्य माणसांसाठी लाडकी बहीण घेऊन येत आहे, लाडका भाऊ घेऊन येत आहे. मग लाडका कर्मचारी कधी घेऊन येणार आहे? आणि जर या शासनाने लाडक्या कर्मचाऱ्यांकडे वेळीचं जर लक्ष दिलं नाही तर हे आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपात होणार आहे. हे तो अभी झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. येणाऱ्या कार्यकाळामध्ये संघटनेच्या वतीने वोट फॉर रुपये सारखे आंदोलन आम्ही पुढे घेऊन येणार आहोत. आणि याच्यावर सुद्धा याच्यावरती जरी राज्य शासनाने लक्ष केंद्रित केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम बंद आंदोलन करू, संप करू किंवा आमरण उपोषणासारखे सुद्धा राज्य स्तरावरचे मोठे आंदोलन आम्ही घेऊन भविष्यात पुढे येणार आहोत. याविषयी मुख्यमंत्र्यांचे तुमचे शिष्टमंडळ भेटला का? अधिवेशन काळामध्ये आताच आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलेलो आहोत. त्यांना या सध्या जिल्हास्तरीय सर्व आंदोलनाची कल्पना दिलेली आहे, येणाऱ्या वोट फॉर ओपीएसची कल्पना दिलेली आहे. आम्ही प्रत्येक गोष्टीला अल्टिमेट देऊन आम्ही काम करत आहोत. आणि शासनाने नेहमीप्रमाणे जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर जे लोकसभेत झालेलं आहे ते लवकरच तुम्हाला विधानसभेत सुद्धा पाहायला मिळणार. एकच मिशन, पेन्शन आमच्या हक्काची.
बापाची जो पेंशन बहाल करेगा जो पेंशन बहाल करेगा महाराष्ट्र राज्यातील 2005 नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना 1982-84 ची जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी हे धरणे आंदोलन आहे. यासाठी की शासनाने 2005 पासून योजना सुरू झाली, पेन्शन बंद केली, परंतु 2012ला DCPS आणली, ती पूर्णतः अपयशी ठरली. 2017 मध्ये NPS आणली, तीही पूर्णपणे शेअर मार्केटवर आधारित असलेली योजना आणली, तीही पूर्णपणे अपयशी ठरली. आणि म्हणून तिसरी योजना आमच्या माती मारायचं काम चालू केलेलं आहे, जिला GPS म्हणतात, तीही आमच्या काही कामाची नाही. आमचं भविष्य अंधकारमय करणारी आहे आणि आम्हाला ती नको आहे. म्हणून आम्ही सर्वांना सरकारला OPSची मागणी करत आहोत, ज्यामुळे आमचं भविष्य म्हातारपण सुरक्षित राहील. आनंतरित कोणावरही आम्हाला अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही. त्यासाठी हे धरणे आंदोलन सुरू आहे. जर तुमची मागणी पूर्ण होत नाही, पुढचा पाऊल काय? यानंतर जर आमची तरीही मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही वोट फॉर OPS अभियान राबवलेलं आहे, जे लोकसभेला दिसलेलं आहे. आता विधानसभेला देखील आम्ही जोरदारपणे OPS अभियान राबवणार आहोत. आम्ही आणि आमच्या कुटुंबातली, आमच्या आपतेष्टांची, आमच्या नातेवाईकांची जी मतं असतील ती OPSला समर्थन देणारी, OPS देणाऱ्या सरकारला आम्ही ही आमची मतं देऊ. राज्य शासनाला तुम्ही आतापर्यंत आमच्या 2005 नंतर सर्व कर्मचारी, अगदी केंद्र सरकारचे 1 जानेवारी 2004 चे कर्मचारी, 4 नंतरचे कर्मचारी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. आरोग्य, महसूल, अगदी पोलीस सुद्धा आहेत, परंतु त्यांना प्रत्यक्ष सहभागी होत नसलं तरी ते सुद्धा आमच्या सोबत आहेत. हे सर्व कर्मचारी आहेत. राज्यातील किती संख्या जे कर्मचाऱ्याची आंदोलनामध्ये सहभागी आहे? राज्यामध्ये 5 लाख कर्मचारी आम्ही सहभागी आहोत. आज इथे किती संख्येने लोक आज आलेले या आहेत? ठिकाणी 1000 ते 1200 संख्येला उपस्थित आहे आपल्याकडे. तुमचं नाव आणि आपलं नाव सांगा सर. भीमराव मुंडे, जिल्हाध्यक्ष, जुनी पेन्शन संघटना. ठीक.